भारताचे पहिले उपपंतप्रधान लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त देशभरात सर्वत्र एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते। नवी मुंबईत देखील वनमंत्री गणेश नाईक यांच्यातर्फे घणसोली पाम बीच मार्गावर एकतेचा संदेश देत रन फॉर युनिटीचे आयोजन करण्यात आले होते। भारत देश हा विविधतेने नटलेला असला तरी त्याचा ऐवज ही त्याची एकता आहे। देशाची हीच एकता अखंड टिकून राहावी आणि संपूर्ण जगाचा उद्धार व्हावा या दृष्टीने कार्य करण्याची प्रेरणा मिळावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातर्फे या एकता दौडचे आयोजन करण्याचे आवाहन करण्यात आले होते। या आवाहनाला देशभरातील नागरिकांनी प्रतिसाद देत या एकता दौडमध्ये सहभाग नोंदविला। वनमंत्री गणेश नाईक आयोजित या एकता दौडमध्ये शालेय विद्यार्थ्यांसह नवी मुंबईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकतेचा संदेश दिला असून ही एकता अशीच अखंड ठेवावी अशी प्रतिक्रिया वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केली। देशाचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्तानं देशाच्या अखंडतेकरता धावा, रन फॉर युनिटी अशा प्रकारचा संदेश देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी मन की बातच्या माध्यमातून दिला आणि त्याचीच परिणती म्हणून आज त्यांचा वाढदिवस आहे सरदार वल्लभभाई पटेलांचा, आणि म्हणून आपल्या शहरातील विद्यार्थी नागरिक त्या आव्हानानुसार आज धावत आहे। सरदार वल्लभभाई पटेलांना फौलादी पुरुष म्हणून त्या ठिकाणी विशेषण दिलं गेलं। फौलादी म्हणजे की माणसाचं शरीर काय लोखंडाचं नसतं, परंतु निग्रह आणि आग्रह अशा प्रकारची राष्ट्राच्या प्रति प्रेम असल्याशिवाय मानवतेला निश्चितपणे सन्मान करण्याच्या अनुषंगाने जे विचार पुढे येतात अशा निश्चय केलेल्या लोकांना लोहपुरुष वगैरे अशा प्रकारचे उपाध्याय मिळतात। आज देश सर्वार्थाने प्रगती करत असताना जगाला हा संदेश द्यायचा आहे की भारताची जी प्रगती होणार आहे ती फक्त भारतीय लोकांसाठीच नाही, तर संत ज्ञानेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे विश्वची माझी घर या उक्तीप्रमाणे जगात जिथं जिथं दुःख असेल ते दुःख निवारण करण्याकरता भारतीय विचारसरणी, भारतीय नेतृत्व त्या ठिकाणी पुढे सरसावेल असा विश्वास माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी व्यक्त केलेला आहे। भविष्यकाल भारत सर्वार्थाने आरोग्य, शिक्षण, उद्योग, व्यापार, साहित्य आणि असं एकही क्षेत्र राहणार नाही की ज्या ठिकाणी भारताचा नागरिक वंचित राहील आणि भारताच्या नागरिकांचं परिपूर्ण जीवन झाल्यानंतर किंवा त्याच्या सायमल्टेनियसली म्हणजे समांतर पद्धतीनं जगामध्ये जिथं जिथं दुःख असेल ते दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल अशी पंतप्रधानांची मनाची भावना आहे, आणि ती साकार करण्याकरता आपण सगळेजण एकूण पाऊल पुढे टाकलेले आपण, आणि त्याच अनुषंगाने आजची एक दौड आहे। या सर्व धावणाऱ्या विद्यार्थ्यांना, तरुणांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा।